बरेच लोक आणि यंत्रणांकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे असा दावा हर्षवर्धन पाटलांनी एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधत केला। मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले। मात्र निवडणुकीच्या तोंडावर अशी विधानं आल्यामुळे बारामती इंदापूरमध्ये गोष्टी नॉर्मल नाहीत, सर्वसाधारण नाहीत हे मात्र स्पष्ट होतं। या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना आणि सगळ्या समाजाला आम्ही सातत्यानं बरोबर घेऊन जातो। कधी आमच्याकडून चुकीचं वागलं जात नाही, कधी आम्ही अपशब्द वापरत नाही, कधी आम्ही दादागिरी करत नाही, कधी आम्ही गुंडगिरी करत नाही, कधी आम्ही गैरमार्गाने कुठल्या गोष्टी करत नाही। आम्ही एवढ्या मोठ्या सत्तेत असताना सुद्धा कधी आम्ही विरोधकाला सुद्धा कधी आम्ही त्रास दिला नाही। मग असं असताना सुद्धा निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील हा टार्गेट करायचा, हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्या मध्ये एक तीव्र नाराजी आहे, त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये एक असंतोष आहे आणि मला पण ते जाणवतंय।